तर सुरुवातीला बातमी आहे राजकीय विधान परिषद निवडणुकांसंदर्भातली एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यात फडणवीसांचे हुकुमी एक्के पाहायला मिळाले। विधान परिषदेसाठी भाजपने 5 उमेदवारांची घोषणा केली आहे। ठाण्यातनं माधवी नाईक आणि कोकणातनं प्रमोद जठार यांना रिंगणात उतरवून मुख्यमंत्री शिंदेंच्या प्रभाव क्षेत्रात आव्हान दिलेलं आहे। विवेक कोल्हे यांना दिलेला शब्द पाळत भाजपने आपली राजकीय विश्वासार्हता जपलेली आहे। तर सुनील कर्जतकर आणि संजय भेंडे यांच्या निवडीतनं संघटना बळकट करण्यावर भर दिलाय। तर माधवी नाईक यांच्या निवडीमुळे ठाण्यातली भाजप आमदारांची संख्या आता 3 वर पोहोचणार आहे। सिंधुदुर्गात निलेश राणे यांच्याशी असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर प्रमोद जठार यांना संधी देण्यात आलेली आहे। शिंदेंच्या पारंपरिक बालेकिल्ल्यामध्ये स्वतंत्र अस्तित्व निर्माण करण्याचा भाजपाचा हा प्रयत्न आहे। विधानसभा निवडणुकीमध्ये संधी न मिळालेल्या विवेक कोल्हे यांची विधान परिषदेवर आता वर्णी लागली आहे। पडद्यामागील रणनीतिकार सुनील कर्जतकर आणि संजय भेंडे यांना मुख्य प्रवाहात आणलेलं आहे।